रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. तुम्ही पण या माऊली, माझ्यासोबत या तुम्ही. आज मी आमचे भानुदास मतकर माऊलींच्या निवासी आलोय. धन्य आज दिन झाले, संतांचे दर्शन झाली, पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा. या ना त्या कारणास्तव आजची आमची वार्षिक सर्वसाधारण सभा हे जरी कारण असलं तरी सगळ्यांना भेटण्याचा हा योग आहे. आणि अशाच आद्या दिवसभराच्या भेटीमध्ये आमच्या मतकरी माऊलींचं या भानुदास महाराजांच्या घरी, त्यांचं नावच भानुदास म्हणजे आमच्या मुखात संतांचं नावच आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाजी देवा कृपाळुआजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गणध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारक तु भरल्याक्षिती वामनमूर्ती त्रिविक्षमा आगाये सगुण निर्गुणा जगदनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांजना बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठावे द्यावाजी चरणी हीच करीत तसे विनवणी बहुबंधनी सोडवावे सकळ देवाजी देवा कृपाळुआजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूप आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तो शोणी मद द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अनवर्त भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जेता पहिन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊने तिनी लोकी भजिजवादी पुरखे अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टान दृष्टिविजये वो वाळवेजी येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. त्या निवासाचं नाव काय? साई. अरे वा वा. साई. साई प्रसाद. साई प्रसाद. साई याचा अर्थ साक्षात ईश्वर. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर आणि प्रसाद याचा अर्थ काय माहितीये का? प्रत्यक्ष साक्षात दर्शन. म्हणजे ज्याला कुणाला खरंच भगवंताचं दर्शन नाही घेता आलं त्याला प्रसाद मिळतो. आपल्याला होतं आम्हाला प्रसाद द्या. प्रसाद म्हणजे जरी भगवंताचं दर्शन नाही झालं तरी प्रत्यक्ष साक्षात दर्शन प्रसाद घेतल्याने होतं. अशा या साक्षात ईश्वराच्या प्रत्यक्ष दर्शनानं आम्ही इथं आज आलोय. आमचे भानुदास माऊलींच्या सेवेला खूप छान धन्यवाद. माऊली तुमचं नाव काय देवा? आमच्या वहिनी माऊली शोभा माऊलीला पण उदंड आयुष्य लाभो. आम्ही तुमची कन्याचं नाव काय? माधवी. आमच्या छोट्या कन्याला सुद्धा उदंड आयुष्य वालो. मी पांडुरंगाच्या चरणी साईच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आमच्या मतकर परिवाराला उदंड आयुष्य मिळो, त्यांच्या कामकाजामध्ये त्यांना यश मिळो, त्यांना कौटुंबिक सुख लाभो आणि अशीच त्यांना निरोगी आरोग्य सेवा प्राप्त हो, उदंड आयुष्य मिळो आणि अशीच साधू संतांच्या चरणी त्यांच्या सेवेचा लाभ मिळावा. त्यांनी एक वाक्य मला येताना खूप छान सांगितलं की आपली दिंडी मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोजा दिंडी क्रमांक 24 कुठे असेल तिथे त्यांचा मानस आहे की एक अन्नदानाचं प्रसादाचं सेवा कार्य. मी प्रार्थना करतो पांडुरंगाला की असेच अन्नदाते त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या ही पांडुरंगाची प्रार्थना. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले मन पायी विसावले मन तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा. काय सांगू आता संतांचे उपकार मजा निरंतर जागविती काय देऊ त्याच्या व्हावी उतराई
ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हाची उपदेश, करीती साय असं तुका म्हणे, माऊली रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा, पांडुरंगा करू कथवंद दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपेचा कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरू दास तुझा माऊली रामकृष्ण हरी. खूप छान, धन्यवाद. धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे बाळ खूप